भुजबळ साहेबासारखे 10 भुजबळ उभे राहिले तरी ते द्यावं लागेल। जर एका शेतामध्ये जर 8 झाडं असतील त्यातील 7 झाडं घेता आणि एक घेत नाही असंच चालणार नाही। म्हणजे ज्या लोकांना कुणबी दाखले मिळालेले आहेत त्या लोकांना ओबीसी मधनं आरक्षण मिळालंच पाहिजे। तर तो कायद्याचा हक्क आहे, त्याचा तो कायद्याचा दिलेला त्याला हक्क आहे आणि ते आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि मराठा समाजावरती कोणीही अन्याय करू शकत नाही। सर्वांना कुणबी दाखले मिळालेच पाहिजे आणि सर्वांना मराठ्यांना कुणबी दाखले मिळून मराठ्यांना हे ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। हे संविधानिक आहे। यामध्ये भुजबळ किंवा कुठलेही नेते कितीही असे मंत्री आले, आमदार आले, खासदार आले काही होणार नाही, कारण कायद्यापुढे हे काही चालणार नाही। आणि आरक्षणाची मागणी आहे ते संविधानिक आहे, त्यांचा हक्क आहे, तर तुम्ही द्यावं लागतं असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। आणि बच्चू कडूंनी याविषयी आपलं जे वक्तव्य सांगून राजकारणामध्ये खळबळ उडवलेली आहे आणि ह्या खळबळीमुळं सध्या लोकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे। मग तुम्हाला विषयी काय वाटतं नक्कीच खाली कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या। हा त्यावेळेस ओबीसीच्याच गणनेमध्ये घेतला आहे, त्याच्यानं ओबीसीवर अन्याय कसा होऊन? कसं आहे, एका शेतात जर 8 झाडं असेल आणि 8 झाडाचा सर्वे करून 8व्या झाडाचा प्रस्ताव पाठवला तर तुम्ही म्हणता 8 घेऊ नका 7च घ्या, असं कसं होणार आहे? असं होऊ शकत नाही। त्यांच्या मागणीला अर्थ नाही। कायदेशीर कुणबी नोंदी सापडल्यावर प्रमाणपत्र द्यावंच लागेल। भुजबळ साहेबासारखे 10 भुजबळ उभे राहिले तरी ते द्यावं लागेल, कारण कायद्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही। जर मराठा हा कुणबीच असेल आणि तो आहेच तर द्यावंच लागेल, त्याला काय।